या हसत्या खेळत्या जोडप्याबरोबर नियतीने मोठा घात केला। काल परवा धडधाकट दिसणारा शिरीष त्याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय। रेड सॉइल स्टोरी हा यूट्यूब चॅनल चालवणारे शिरीष गवस आणि पूजा गवस हे दोघंही मुंबईमध्ये जॉब करत होते, परंतु लॉकडाऊनच्या वेळेस शिरीष आणि पूजा या दोघांचाही जॉब गेला। त्यामुळे नाविलाजाने हे जोडपं आपल्या मूळ गावी सिंधुदुर्गातील सासोली या ठिकाणी राहण्यासाठी आलं। मुंबईतील चांगली नोकरी गेली आणि गावी आल्यावर काय करायचं हा मोठा प्रश्न होता। तेव्हा शिरीष आणि पूजा यांना एक आयडिया सुचली। यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणामधील संस्कृती, खाद्य आणि तेथील राहणीमान लोकांना दाखवायचं। त्यांनी रेड सॉइल स्टोरी या नावाचा यूट्यूब चॅनल उघडला। त्यानंतर लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। बघता बघता 4 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले। याच दरम्यान शिरीष आणि पूजा यांच्या जीवनामध्ये 2024ला एक गोंडस मुलीचा जन्म झाला। काही दिवसा अगोदरच शिरीष आणि पूजा यांनी त्यांच्या मुलीचा वाढदिवस साजरा केला होता। पण या मधल्या काळामध्ये शिरीषचं डोकं नेहमी दुखत होतं। त्यांनी अनेक डॉक्टरांना दाखवलं होतं। डॉक्टरांकडून सांगण्यात आलं, कदाचित मोबाईलमुळे तुमचं डोकं दुखत असेल। 25 जुलैला शिरीष यांना अचानक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं। त्यावेळेस समजलं त्यांना ब्रेन ट्यूमर झालाय। शिरीषला ट्यूमर कोणत्या प्रकारचा झालाय हे तपासणीसाठी डॉक्टरांनी पुढे पाठवलं, पण त्याचा रिपोर्ट येण्या अगोदरच शिरीष यांचं दुर्दैवी निधन झालं।